पंचायतीकडून करत निर्णय, मात्र बाहेरील मुस्लिम व्यावसायिकांना बंदी कायम. नागपूरमध्ये सोनं व्यापाराची 2 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक, बोगस चेक देत व्यापाराची फसवणूक केल्याचा प्रकार, गुन्हा दाखल. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. केएल राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम. आयपीएल सीझन सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवनं घेतलं साई समाधीचं दर्शन. गेल्या 2 महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा सूर्यकुमार शिर्डीमध्ये. साईबाबा संस्थानच्या वतीनं सूर्यकुमारचा सत्कार. साताऱ्याच्या पाटणमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये वृद्धांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर. ढेबेवाडीमधील बँकेमध्ये मराठीत नाही हिंदीमध्ये बोलण्यास सांगितल्याचा आरोप. संबंधित प्रकाराचा व्हिडिओ समोर. रायगड जिल्ह्यामधल्या नागोठणे नजीकच्या सुकळी खिंडीमध्ये दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. सोलापुरात टोळक्याकडून एकाला घरामध्ये घुसून मारहाण. बार्शी शहरामधील मांगाडे चाळमधली घटना. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. खुन्नस देऊन बघितल्याच्या वादातून मारहाण. अहिल्यानगरमध्ये संगमनेरच्या काकडवाडी महालक्ष्मी मंदिरामध्ये चोरी करणारे 6 आरोपी अटकेत. आरोपीकडून 26 लाखांचे दागिने हस्तगत. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुणे सातारा महामार्गावरच्या वेळू गावामध्ये इंडस्ट्रीयल एरियामधील फिल्टर बनवणाऱ्या कंपनीला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. उष्णतेमुळे कंपनीतील बाहेरील पेंट शॉपमधील पेंटला आग लागल्याची प्राथमिक माहिती. अकोल्यामध्ये चोरीला गेलेले मोबाईल मूळ मालकांना पोलिसांनी परत केले. चोरीला गेलेले 200 मोबाईलचा शोध लावण्यात पोलिसांना यश. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 8 महिन्यांपूर्वी स्तवन कांबळेवर जीवघेणा हल्ला. या प्रकरणी 4 आरोपींना अटक. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरानं विक्रमी उच्चांक गाठला. इतिहासामधील पहिल्यांदाच सोन्याच्या दरानं 90,000चा तर चांदीच्या दरानं 1 लाखांचा आकडा ओलांडला. वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाळी मुगाचं क्षेत्र वाढलं. सरासरीपेक्षा 297 हेक्टर क्षेत्रावर अधिकची पेरणी. नाशिकमध्ये जीबीएस रुग्ण आढळलेल्या परिसरात 121 घरांचं सर्वेक्षण. आरोग्य सेविका आशा वर्कर्सकडून 293 नागरिकांची तपासणी.